श्री स्वामी समर्थ. उद्या 28 सप्टेंबर 2025 वार रविवार. उद्या नवरात्रीची 7वी माळ आहे. माळ कोणती घालावी, कोणत्या फुलांची घालावी, पूजन कसे करावे, उद्याचा शुभ रंग कोणता, देवी आईला नैवेद्य कशाचा दाखवावा, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता पहा. उद्या नवरात्रीची 7वी माळ आहे, परंतु देवी आईच्या 6व्या रूपाचं हे पूजन करायचं आहे. कात्यायनी देवी या नवदुर्गेपैकी 6वी देवी आहेत, जी ऋषी कात्यायनी यांच्या घरी कन्या म्हणून जन्माला आल्या होत्या आणि महिषासुराचा वध केला होता. त्यांची पूजा केल्यामुळे आत्मविश्वास, धैर्य हे वाढते आणि विवाह संबंधातील जे काही अडथळे आहेत ते अडथळे देखील दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते. देवी कात्यायनीची पूजा केल्यामुळे भक्तांना धैर्य, आत्मविश्वास आणि त्यांची जी काही इच्छा आहे किंवा जी काही इच्छित कार्य आहेत ती कार्य देखील पूर्ण होतात. आणि अविवाहित मुली जर का त्यांनी कात्यायनी देवी मातेची उपासना केली, पूजा केली तर त्यांना योग्य वर देखील मिळतो. कात्यायनी देवी आईंनी महिषासुराचा वध करून धर्माची स्थापना केली, त्याच्यामुळे त्यांची पूजा करणं हे महत्त्वाचं मानलं जातं. नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवी आईची पूजा केली जाते, परंतु तृतीया तिथीमुळे यावेळी देवी आईची 7व्या दिवशी पूजा केली जाणार आहे. कात्यायनी देवी आईचे रूप हे तेजस्वी असून त्यांना 4 हात आहेत. देवीच्या एका हातामध्ये तलवार आहे, तर दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. तिसरा हात हा आशीर्वाद म्हणून उंचावला आहे आणि चौथा हात हा शरणार्थी भक्तांना अभय देण्यासाठी आहे. कात्यायनी देवी आईची पूजा कशी करावी, तर या दिवशी सर्वात आधी लवकर उठून स्नान करून घ्यायचं. त्यानंतर ध्यानधारणा करून कलश पूजन करून घ्यायचं. त्यानंतर दुर्गा आणि कात्यायनी देवी आईची यथासांग पूजा करायची. पूजा सुरू करण्याआधी देवी आईचं स्मरण करून हातात फुले घेऊन शुभ संकल्प करावा आणि त्यानंतर ती फुलं ही देवी आईला अर्पण करावीत. हे झाल्यानंतर देवीला कुंकू, अक्षता, फुलं असे 16 अलंकार अर्पण करावेत. हा विधी झाल्यानंतर देवी आईला मध, मिठाई अर्पण करावीत आणि शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे. कात्यायनी देवी आईचा आवडता रंग हा लाल आहे. लाल आणि पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करून पूजा करायची. पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या मंत्राचा तुम्हाला हा जप करायचा आहे. जर का तुम्हाला जमलंच तर उद्या 108 वेळा देखील तुम्ही या मंत्राचा जप हा करू शकता, परंतु तुम्हाला पूजेवेळी किंवा पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या मंत्राचा जप करायचा आहे आणि देवी आईला कर्दळीची फुलं किंवा फुलांचा हार हा अर्पण करायचा आहे. जर का तुमच्याकडे कर्दळीची फुलं नसतील तर तुम्ही गुलाबाच्या फुलांचा किंवा झेंडूच्या फुलांचा देखील हार हा घालू शकता किंवा फुलं असतील तर फुलं देखील अर्पण करू शकता. उद्या नवरात्रीची 7वी माळ आहे, तर उद्याचा शुभ रंग हा नारंगी आहे. नैवेद्यामध्ये कात्यायनी देवीला मध हा अर्पण करायचा आहे. जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही हलवा किंवा बुंदी, लाडू, मालपुवा किंवा दुधापासून बनवलेली खीर हे नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. किंवा एखादं फळ असेल, पिवळ्या रंगाचं फळ असेल तरी देखील अर्पण केलं तरी देखील चालेल. नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवी यांची पूजा केली जाते आणि त्यांना सूर्यदेवाची बहीण देखील मानतात आणि भारताच्या पूर्व भागामध्ये छठ पूजेच्या सणादरम्यान देखील त्यांची पूजा केली जाते. भारताच्या दक्षिणेकडील किशोरवयीन कुमारी देवी कन्याकुमारीला कात्यायनी किंवा पार्वतीचा अवतार देखील म्हणतात. कात्यायनी देवीला मध हे सर्वाधिक आवडतं. हा नैवेद्य देखील दाखवला जातो. कात्यायनी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांचे व्यक्तिमत्व हे उजळून निघतं. महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपश्चर्येनंतर दुर्गा देवी यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आल्या. दुर्गेचं हेच रूप कात्यायनी माता म्हणून
ओळखलं जातं. या रूपामध्ये माता दुर्गेनं महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्यांच्या त्रासापासून सुटका केली होती. तर उद्या अशा पद्धतीने तुम्हाला कात्यायनी देवी आईची पूजा करायची आहे. उद्याचा शुभ रंग आहे नारंगी. उद्या देवी आईला कर्दळीच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची ही माळ अर्पण करायची आहे. नैवेद्यामध्ये मध अर्पण करायचं आहे किंवा दुसरी कोणतीही मिठाई असेल, खीर असेल ती अर्पण करायची आहे. आणि मंत्र हा म्हणायचा आहे, या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.